तो लॉरेन्स बिश्नोई, त्यांच्या समाजामध्ये हरणाला मंदिराचा दर्जा आहे. तिथपर्यंत असं नेऊन ठेवायचं की सुरेश धस हरणाचं मांस खातो, म्हणजे लॉरेन्स बिश्नोईनं माझा खून केला पाहिजे. या पाठीमागे कोण कोण लोक आहेत हे मला माहिती आहे. आपल्यासोबत सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई सुद्धा जोडल्या गेलेल्या आहेत. देसाईजी, ज्या पद्धतीनं सुरेश धस यांनी हा गंभीर आरोप केलेला एका पोर्टलवर की त्यांच्या खुनाचा कट होता, तुमची पहिली प्रतिक्रिया? खरं तर सुरेश धस आणि खोक्याचे फोटो व्हायरल झालेले होते. खोक्या हा त्यांचा कार्यकर्ता असल्याचं आपण अनेक पुरावे बघितलेले आहेत आणि त्याच्यामुळेच खोक्या आणि जे सुरेश धस आहेत त्यांचे संबंध होते आणि वारंवार तो जो काही हरिण मारणं किंवा ज्या काही गोष्टी करत होत्या म्हणून त्यांना जोडलं गेलेलं होतं. मला वाटतं की सुरेश धस जे आहेत त्याचा जास्त बाऊ करतायत अशा पद्धतीचा कोणाचाही काही कुठलाही उद्देश नसेल. कारण आपण बघतोय की जसं वाल्मिक कराडला अटक झाली तर वाल्मिक कराड जो आहे तो धनंजय मुंडेंच्या जवळचा होता. धनंजय मुंडे हे त्याचे आका आहे, ते सुरेश धसांनीच आका शब्द आणलेला आहे. मग त्यावेळेला धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्यायला सगळे जण पुढे होते आणि आता मात्र खोक्याचं प्रकरण आल्यावर सुरेश धस स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करण्यासाठी अशा पद्धतीचा भाव कशाला करतायत? कारण बिश्नोई गँग असेल किंवा काय असेल ते हरणाला जे आहे ते दैवत मानतात. खोक्याने जे केलेलं आहे त्याला अजिबात माफी नाही, परंतु विनाकारण आपल्याला कुठंतरी मारण्याचा कट होता किंवा बिश्नोई समाजाची लोक आलेली होती. मला वाटतं की हे जे आहे ते सुरेश धसांनी स्वतःला जोडणं चुकीचं आहे. खोक्यानं जे काही केलंय ते चुकीचं आहे. खोक्याच्या घरी सुद्धा हे स्वतः गेलेले होते आणि मला वाटतंय की खोक्या कुठले डबे पुरवत होता, काय पुरवत होता आता ते सुरेश धसांना माहिती, परंतु कुणीही त्यांना काही मारण्याचा कट किंवा असं काही केला असेल असं वाटत नाही. मला वाटतं की राजकारणात, बीडच्या राजकारणात पुढे येण्यासाठी असे काहीतरी वक्तव्य जे आहे ते त्यांनी केलेलं असेल. धन्यवाद तृप्ती देसाईजी, आमच्याशी संवाद साधण्यासाठी आणि तुमची प्रतिक्रिया देण्यासाठी.